जय शिवराय मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही दुष्काळी अनुदान असेल 2024चा, तर ते अद्याप देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. आणि त्याच्यानंतर असे बरेच शेतकरी आहेत की त्यांची क्षेत्र 3 हेक्टरपेक्षा जास्त असल्यामुळे सुद्धा त्यांचे जे काही अनुदान रिजेक्टमध्ये टाकले. मित्रांनो, याच्या संदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलं होतं. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील हे अनुदानाचं वितरण केलं गेलं नाही. तर मित्रांनो, आता हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडलं का नाही किंवा कधी पडलं आणि पडलं नसलं तर त्यासाठी काय करायचं, याची माहिती आपण या अगोदर पहिले बघूत. याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि दुष्काळ पेमेंट स्टेटस या साईटवरती यायचं आहे आणि पहिली साईट तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची आहे. आणि ही साईट ओपन केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला एंटर युअर व्हीके नंबर, अर्थातच तुमचा जो काही के-वाय-सीचा नंबर असेल, ज्यावेळेस तुम्ही के-वाय-सी केली, जो काही तुम्हाला नंबर दिलेला असेल, तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल आणि हा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हा नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला लगेच समोर लाल बटनमध्ये सबमिट दिसत आहे. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जसं तुम्ही यावरती क्लिक कराल, या ठिकाणी जर तुमचे पैसे पडले असेल, तर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर पैसे कोण्या तारखेला पडले, कोणत्या बँकमध्ये पडले किंवा किती पडले, अशी माहिती दाखवत असाल, तर समजून जा की तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण झालेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही आणि जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करा, असा जो काही स्टेटस दिसत आहे, तर समजून जायचं अशा प्रकारच्या कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण झालेलं नाही. मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना असा मेसेज दाखवत आहेत, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, तर त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही सज्जा असेल, तुमचे जे काही तलाठी असेल, तर त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटून नवीन यादी तयार करणं चालू आहे. आणि या यादीचा कालावधी फक्त 15 ते 20 दिवस आहे आणि या 20 दिवसामध्ये तुम्ही त्यांना भेटून तुमचं नाव टाकलं, तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. अन्यथा अनुदान मिळणार नाही. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती. आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं 3 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या शेतकऱ्यांचे सुद्धा जे काही क्षेत्र कमी करून तुमच्या वाट्याला जेवढं अनुदान येणार आहे, तेवढं तुम्हाला दिलं जाणार आहे.